तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तुमचे पर्याय आहे ए. बंकिमचंद्र चॅटर्जी, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. महात्मा गांधी, डी. सुभाषचंद्र बोस. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. रवींद्रनाथ टागोर. तुमचा दुसरा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तुमचे पर्याय आहे ए. जनगणमन, बी. वंदे मातरम, सी. सारे जहां से अच्छा, डी. ए मेरे वतन के लोगो. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. वंदे मातरम. तुमचा तिसरा प्रश्न आहे, महात्मा गांधींना राष्ट्रपिता हे संबोधन सर्वप्रथम कोणी दिले? तुमचे पर्याय आहे ए. नेहरूजी, बी. सुभाषचंद्र बोस, सी. सरदार पटेल, डी. बाळ गंगाधर टिळक. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. सुभाषचंद्र बोस. तुमचा चौथा प्रश्न आहे, आपला राष्ट्रीय पंचांग कोणता आहे? तुमचे पर्याय आहे ए. ग्रेगोरियन, बी. विक्रम संवत, सी. शक संवत, डी. हिजरी संवत. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. शक संवत. तुमचा पाचवा प्रश्न आहे, राष्ट्रगीत जनगणमन गायला किती वेळ लागतो? तुमचे पर्याय आहे ए. 40 सेकंद, बी. 45 सेकंद, सी. 52 सेकंद, डी. 60 सेकंद. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. 52 सेकंद. तुमचा सहावा प्रश्न आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? तुमचे पर्याय आहे ए. मॅडम क्युरी, बी. रादरफॉर्ड, सी. हेनरी बेकरल, डी. बोहर. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. हेनरी बेकरल. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तुमचे पर्याय आहे ए. रवींद्रनाथ टागोर, बी. बंकिमचंद्र चॅटर्जी, सी. सुभाषचंद्र बोस, डी. महात्मा गांधी. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. बंकिमचंद्र चॅटर्जी. तुमचा आठवा प्रश्न आहे, पेसमेकरचा संबंध शरीराच्या कोणत्या अवयवाशी आहे? तुमचे पर्याय आहे ए. मेंदू, बी. हृदय, सी. फुफ्फुस, डी. पोट. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. हृदय. तुमचा नववा प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात? तुमचे पर्याय आहे ए. थायरॉइड, बी. पीयूष ग्रंथी पिट्यूटरी, सी. अधिवृक्क ग्रंथी, डी. स्वादुपिंड. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. पीयूष ग्रंथी. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? तुमचे पर्याय आहे ए. मणिपूर, बी. मिझोरम, सी. अरुणाचल प्रदेश, डी. आसाम. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. अरुणाचल प्रदेश. आता हा प्रश्न तुमच्यासाठी, कागदाचा शोध कोणत्या देशात लावला गेला? तुमचे पर्याय आहे ए. भारत, बी. चीन, सी. जपान, डी. इजिप्त. याचे उत्तर काय येते ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा नॉलेजेबल व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.